आजचा व्हिडिओ सुरू होतो थोड्या वेगळ्या स्टाईलने. मी माझी ॲक्टिवा स्टार्ट करतो आणि हातात एक मोठा पाण्याचा कॅन घेऊन बाहेर पडतो. सोबतच बाहेरून न्यूजपेपरही घेतो. आणि मेन काम म्हणजे नाश्ता. ही दोन कामं महत्त्वाची. ती एकदा झाली की मग दिवस चांगला जातो. आपण थेट त्या मशीनमधून पाणी घेतलं जिथून फक्त 10 ते 20 रुपयांमध्ये 10 लिटर थंडगार पाणी मिळतं. खरंच सांगतो, पुण्यात अशी सुविधा आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मी तो कॅन भरतो, घरी आणतो आणि इथूनच सुरू होतो आजच्या व्हिडिओचा मेन पार्ट. उन्हाळ्यात घर थंड कसं ठेवायचं. आपल्यापैकी खूप जण रेंटच्या घरात राहतात. टेरेसवर ॲक्सेस नसतो, काही बदल करता येत नाही. पण टेन्शन नाही, कारण आजचे टिप्स खूप सिंपल आहेत. पहिलं टिप, एक छोटा वॉटर स्प्रे. साधारण 30-40 रुपयात मिळतो. सकाळी उठल्यावर त्यात पाणी भरायचं आणि गॅलरीतल्या झाडांवर स्प्रे करायचा. माझी गॅलरी ईस्ट फेसिंग आहे, त्यामुळे सकाळपासूनच जोरदार ऊन लागतं. हा स्प्रे केल्यावर झाडं फ्रेश राहतात आणि आसपासचं वातावरणही थोडं थंड होतं. आणि हाच स्प्रे तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता. बाहेरून आल्यावर किंवा झोपायच्या आधी चेहऱ्यावर, हातावर स्प्रे केला तर एकदम फ्रेश वाटतं. दुसरं टिप म्हणजे एक लाईट वेट गादी. मी ऑनलाईन फक्त 300 रुपयात घेतली. साईज आहे 6 बाय 3 फूट. इतकी हलकी आहे की लहान मुलालाही उचलता येईल. आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे. पुण्यात किंवा भारतात बरेच बॅचलर लोक जमिनीवर झोपतात. अशावेळी ही गादी खूप उपयोगी पडते. गरम फ्लोअरवर झोपण्यापेक्षा ही गादी खूप आरामदायक वाटते. ढगात झोपल्यासारखी फिलिंग. तिसरं टिप म्हणजे एक छोटं बकेट हॅक. हॉलमध्ये किंवा जिथे तुम्ही बसता तिथे एक बादली पाण्याची ठेवायची. फॅन चालू ठेवायचा. पाणी हळूहळू इव्हॅपोरेट होतं आणि रूम टेम्परेचर 1 ते 2 डिग्रीने कमी होतो. सिम्पल फिजिक्स पण खूप इफेक्टिव्ह आहे. शक्य असेल तर थंड पाणी किंवा बर्फ टाकला तर अजून चांगला रिझल्ट मिळतो. आणि शेवटचं एक प्रो टिप, तुम्ही जिथे झोपता तो फ्लोअर रोज पुसा. दिवसभर जमीन आणि भिंती हीट ॲब्झॉर्ब करतात. रात्री तीच हीट बाहेर पडते आणि खोली गरम व्हायला लागते. पण जर फ्लोअर ओला करून ठेवला तर तो कूल राहतो आणि तुम्हाला शांत झोप लागते. बस इतकंच. हे सगळे टिप्स खूप सिंपल आहेत पण रिझल्ट जबरदस्त देतात. ट्राय करा आणि स्वतः फरक बघा. अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.